नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 6 नोव्हेंबरच्या भागात आपण बघणार आहोत. तेजा सूट घालून हर्षितच्या आई वडिलांसमोर येते तेव्हा हर्षितची आई म्हणजे चित्रा काकी तिला म्हणतात की सूटमध्ये जरा बरी दिसते, पण आमच्या इकडे जेव्हा बघण्याचा कार्यक्रम होतो तेव्हा मुलगी साडी नेसते आणि मोठा पल्लू घेऊन अदबशीर बसते, त्यामुळे तू जा आणि साडी नेसू नये. आता तेजा हर्षितकडे बघू लागते तेव्हा हर्षितची आई तिला म्हणते की तुझ्याकडे साडी नसेल तर माझ्याकडची एखादी घे. तेव्हा तेजा म्हणते की माझ्याकडे साडी नाहीये, पण माझ्या फ्रेंडकडे आहे, मी काहीतरी ऍडजस्ट करते असं म्हणून ती तिथून जाते. आता तेजा गेल्यानंतर चित्रा आंटी म्हणू लागतात की हे देवा, हाच दिवस बघायचा होता, कुठल्या जन्मीचं पाप केलं होतं. एकतर मुलगी आमच्या पसंतीची पण नाहीये आणि त्यातले त्यात तिला साडी पण नेसता येत नाही. त्यामुळे आता हर्षित त्याच्या वडिलांकडे बघू लागतो तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणतात की लक्ष देऊ नको. आता इकडे तेजा जरा रागातच वल्लरीकडे येते आणि झालेली सगळी हकीकत सांगू लागते. तेव्हा वल्लरी हसते आणि म्हणते की तेजा ताई, रागावलात का? त्यावर तेजा म्हणते की रागावू नको, मग काय करू? पुढे ती म्हणू लागते की असं कुठं लिहिलंय का की बघण्याच्या कार्यक्रमात साडीच नेसायला हवी, ड्रेस घातला तर काय बिघडतं? म्हणजे साडी नेसणाऱ्या मुलीने सासूच्या किती उखाळ्या पाखाळ्या काढल्या तरीही ती संस्कारी, आणि ड्रेस घालणारी मुलगी जर कितीही चांगली वागत असली पण ती फक्त ड्रेस घालते म्हणून ती संस्कारी नाही, असं कुठं असतं का? त्यावर वल्लरी म्हणते की साडी नेसायची फक्त एवढीच गोष्ट आहे ना, मग त्यात चिडचिड करण्यासारखं काय? आणि तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून साडी नेसायला पण आवडतीये ना? असं म्हणत आता वल्लरी तिच्या कपाटातल्या 2 साड्या काढते आणि तेजाला दाखवत म्हणते की यापैकी तुम्ही कोणतीही साडी नेसू शकता. आता तेजाचा राग अजूनही गेलेला नसतो, त्यामुळे वल्लरी तिला समजावत सांगू लागते, हे बघा तेजाताई, लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट असतो, तेव्हा मुलीला खूप ऍडजस्ट करावं लागतं. त्यावर तेजा म्हणते मग मुलाला का नाही करावं लागत? त्यावर वल्लरी म्हणू लागते की खूप थोडे म्हणजे अगदीच बोटावर मोजण्या इतके मुलं ऍडजस्ट करतात. तेव्हा वल्लरी सांगू लागते की लग्नानंतर सगळ्याच गोष्टी बदलतात, नवीन माणसं, नवीन नाती जोडली जातात, त्यांचे विचार, त्यांचे रीतिरिवाज सगळं काही वेगळं असतं. सुरुवातीला आपल्याला त्यांच्या मनाप्रमाणे वागायचं असतं, म्हणजे सुरुवातीला त्यांचं सगळं ऐकून घ्यायचं असतं, काही दिवसानंतर ते आपोआपच आपलं ऐकायला लागतात. आता वल्लरी तेजाला साडी दाखवत म्हणते की तुम्ही लावून बघा बरं, तुम्हाला कोणती सूट होते ती, असं म्हणत ती सांगू लागते की ही साडी प्रेरणाताईंनी पण नेसली होती. बराच वेळ झालेला असतो, हर्षितचे आई बाबा आलेले असतात. आता मनोज त्यांच्यासाठी पाणी घेऊन येतो तेव्हा हर्षितची आई हर्षितला म्हणू लागते, पुण्याहून मुंबईला यायला एवढा वेळ लागतो का? तितक्यात तेजाचे आई वडील येतात. आता सगळे एकमेकांना नमस्कार करू लागतात. तेव्हा तेजाची आई हॅलो म्हणत हात पुढे करते तेव्हा हर्षितची आई मात्र हात जोडत तिला नमस्ते असं म्हणते. त्यामुळे तेजाचे आई वडील एकमेकांकडे बघू लागतात. आता हर्षितची आई म्हणजे चित्रा काकू त्यांना विचारू लागते की तुम्ही तेजस्वीचे आई वडील? त्यावर तेजाची आई म्हणते की हो, मी गायत्री विचारे आणि हे श्रीनिवास विचारे. आता चित्रा काकू त्यांना म्हणू लागतात की तुम्ही फारच फॉरवर्ड दिसताय, म्हणजे तुमच्यामध्ये सगळ्यांसमोर नवऱ्याला नावाने आवाज देता वाटतं. तेव्हा हर्षितचे वडील तिला म्हणतात की जरा शांत हो. तितक्यात हर्षित म्हणतो की तेजा जरा बाहेर ये. आता तेजा साडी नेसून सगळ्यांसमोर येते तेव्हा सगळेच जण तिच्याकडे बघू लागतात. आता तेजाची आई तिची नजर काढत म्हणते की किती गोड दिसते तेजा. त्यावर तिचे वडील म्हणतात, बरं झालं गायत्री तू तिची नजर काढली, नाहीतर तिला खरंच आज नजर लागली असती. तितक्यात चित्रा काकू म्हणतात की आता साडीची सवय करून घ्यायला लागेल, कारण लग्न झाल्यानंतर तिला साडीच नेसावी लागणार आहे ना. हे ऐकल्यानंतर आता तेजाला जरा आश्चर्यच वाटू लागतं. आता तेजाचे आई वडील लग्नाबद्दल बोलू लागतात. त्यावर चित्रा काकी म्हणतात की बरं झालं तुम्हीच विषय काढला. तर असं आहे की लग्न हे आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे होणार, पण लग्नाचा सगळा खर्च हा मुलीकडच्यांनी करायचा असतो. जसं की आमच्या सगळ्या पाहुण्यांची सोय 3 स्टार हॉटेलला झाली पाहिजे आणि त्यांना गिफ्ट देऊन त्यांचा मानपान केला पाहिजे. त्यामुळे आता तेजाच्या घरच्यांवर जरा दडपण आलेलं असतं. तितक्यात चित्रा काकी म्हणतात की एक महत्वाची गोष्ट राहिलीच, सगळ्यात आधी आपण मुलाची आणि मुलीची कुंडली मॅच होते की नाही ते बघितलं पाहिजे. हे ऐकल्यानंतर आता तेजाला खूप राग येतो आणि ती उठून म्हणू लागते, कुंडली मॅच करायची म्हणजे जन्मपत्रिकाच ना. असं म्हणत आता ती विचारू लागते की आता हे मध्येच काय आणलं, त्याची काय गरज आहे? जर हर्षित आणि मी एकमेकांना एवढ्या दिवसापासून ओळखतोय
एकमेकांसोबत राहतोय, आम्हाला एकमेकांचे स्वभाव माहिती आहेत आणि आम्हाला एकमेकांशी लग्न करायचे. मग त्यात पत्रिका बघायचं काय आलं? तेव्हा हर्षित तिला शांत करायचा प्रयत्न करतो, पण तेजा मात्र कुणाचं काही ऐकत नसते. तेव्हा चित्रा काकी उठतात आणि म्हणू लागतात, बघितलं का, मुलीची आत्तापासूनच कैचीसारखी जबान चालू आहे. आमच्या इकडे बघायला आल्यानंतर मुलगी मान वर करून सुद्धा बघत नसते. त्यावर तेजा म्हणू लागते की तुम्ही माझ्यावर ही बोलण्याची वेळ आणलीये. तेव्हा वल्लरी आणि मनोज तिला सांगतात की तेजाताई तुम्ही शांत बसा. तेव्हा तेजा त्यांना म्हणते, का शांत बसायचं, मी केव्हापासनं बघितलं ना, ह्या अटींवर अटी टाकताय. म्हणे लग्नाचा खर्च हा मुलीकडच्यांनीच करायचा. जर लग्न दोघांचं होतंय तर मुलीकडच्यांनीच का खर्च करायचा आणि मुलाकडच्यांनी का नाही, असं काही कायद्यात लिहिलंय का? त्यावर चित्रा आंटी म्हणतात की आमच्या इंदोरकडे अशीच पद्धत आहे. तेव्हा तेजाची आई तिला म्हणू लागते की तेजा तू जरा शांत हो, आम्ही बघतो ना काय करायचं ते. तितक्यात तेजाचं लक्ष हर्षितकडे जातं आणि ती त्याला विचारू लागते की तू शांत काय, तू का काही बोलत नाहीयेस? त्यावर चित्रा आंटी म्हणतात, तो माझा मुलगा आहे, अजून तुझा नवरा झालेला नाहीये आणि तुझा नवरा जेव्हा होईल तेव्हा सुद्धा तो माझाच मुलगा राहणार आहे. त्यामुळे त्याला माझंच ऐकावं लागणार आहे. पुढे त्या म्हणू लागतात की तुझ्या तोंडी लागण्यात काही अर्थ नाहीये. आम्ही इथे काही भांडण्यासाठी आलेलो नाहीये. आमच्या अटी जर मान्य असेल तर सांगा, नाहीतर आम्हाला इथून जायला. तेव्हा हर्षितचे वडील तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात, मात्र तिला तेजाचा खूप राग आल्यामुळे ती तिथून रागातच निघून जाते. त्यामुळे आता सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं. इकडे तेजाला हर्षितच्या शांत राहण्यामुळे खूप राग आलेला असतो, त्यामुळे ती रागातच तिथून निघून जाते. आता वल्लरी आणि मिठू तेजाला म्हणू लागतात की तेजाताई तुम्ही शांत व्हा. तेव्हा मिठू म्हणते की तेजा मी तुला पहिलेच बोलले होते ना की त्याची आई खूप डॉमिनेटिंग आहे, पण तू माझं ऐकलंच नाहीस. कशाला बोलायचं? आणि राहिली गोष्ट हर्षितची, त्याची काय चूक आहे? तो अडखळला असेल त्यामुळे तो काही बोलला नसेल. त्यावर तेजा म्हणते, तुम्ही पाहिलं नाही का ती बाई कशी बोलत होती ते? त्यावर वल्लरी म्हणते, तेजाताई सारखं आपलं ती बाई का म्हणताय? त्या सुद्धा म्हणू नका, तुमच्या होणाऱ्या त्या सासूबाई आहेत, त्यामुळे त्यांना तुम्ही सासूबाई म्हणा. त्यावर तेजा म्हणते, पण त्यांचं सगळंच का ऐकून घ्यायचं आपण? त्यावर वल्लरी म्हणते, आपण सगळंच कुठं ऐकून घेणार आहोत? असं म्हणत ती तेजाला सांगू लागते, हे बघा, लग्न जमवण्याच्या वेळी ह्या छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, त्यामुळे याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नसतं. यात जर निगेटिव्हिटी आली तर आपल्या संसारात सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो. तेव्हा वल्लरी विचारू लागते, पण मला एक सांगा, तुमचा प्रॉब्लेम काय? त्यावर तेजा म्हणते, अगं तू ऐकलं नाहीयेस का? त्या माझी आणि हर्षितची कुंडली मॅच करायचं म्हणत होत्या. तेव्हा मिठू म्हणू लागते, कुंडलीच तर मॅच करायची आहे ना, त्यात प्रॉब्लेम काय? तेव्हा तेजा म्हणू लागते, तुम्ही विसरलात का मी अनाथ आहे? माझ्या आई वडिलांनी मला दत्तक घेतलं आहे, त्यामुळे माझा जन्म कुठे झाला आणि जन्माची वेळ हे काहीच माहीत नाहीये. मग त्यांना काय दाखवायचं आपण? त्यामुळे आता मिठू आणि वल्लरीला सुद्धा टेन्शन येतं आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की हर्षितमुळे तेजाने लग्नाला स्पष्टपणे नकार दिलेला असतो. त्यामुळे तेजाने एवढा मोठा निर्णय का घेतलाय या मागचं कारण आपल्याला सविस्तरपणे बघायला मिळेल ते उद्याच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.